डेअरीची धुरा इन्चार्ज राधिका काळे, मिसेस राधिका काळे यांच्याकडे आसा एज अ इन्चार्ज MD म्हणून हांव विनंती करता मॅडम राधिका यांका की ताणी वेलकम करचें. नमस्कार. गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, गोवा राज्याचे कला आणि संस्कृती आणि सहकार मंत्री श्री गोविंद गावडे, सेक्रेटरी एनिमल हजबंड्री कुलदीप सिंग गंगर, एनिमल हजबंड्री डायरेक्टर डॉक्टर संतोष देसाई आणि आमचे गोवा दूध संघाचे ॲडमिनिस्ट्रेटर डॉक्टर विलास नायक, तशेंच हांगा उपस्थित आशिल्ले सगळे माझे दूधकार बंधू भगिनी आणि दूध संघाचे कर्मचारी, हांकां सगळ्यांक माझे विनम्र असे अभिवादन आणि आजच्या ह्या कार्यावळीन हांव तुमचें स्वागत करता. आमच्या भारत देशांत राम आणि श्रीकृष्ण ही आमची आराध्य दैवत. पैकी श्रीकृष्ण जो आसा वो सदांच आमी ताका पळयला गायी गोरवांनी, ताचे जे सवंगडी आशिल्ले ते ह्या क्षेत्रांतले. अगदी देवाऱ्यांतली जी आमची बाळकृष्णाची मुर्ती आसता त्या मुर्तीक सुद्दां लोणी लागिल्ली आसता. आणि ह्याच श्रीकृष्णाचे वंशज अशें हांव तुमकां सगळ्यांक समजता. आणि तुमचे सगळ्यांचे कार्य करपाक आमकां जी एक संदी मेळ्ळ्या दूध संघाक, हें हांव म्हजें स्वताचें भाग्य समजता. दूधकार हो दूध संघाचो आधारस्तंभ. दूध संघ जर यशस्वीरित्या फुडें वतलो तर दूधकार आणि कर्मचारी ही रथाची जी दोन चक्रां आसात ती सारकी चलपाक जाय. दूधकारांचो, गोंयच्या दूधकारांचो आमच्या दूध संघाचेर हे सदांच प्रेम आसा, आपुलकी आसा आणि विश्वास आसा, हे आमकां सगळ्यांक खबर आसा. पण एक उदाहरण म्हाका ह्या दिसान जें घडलें तें म्हाका तुमकां सगळ्यांक सांगूंक दिसता आणि खरोच म्हजो ऊर सामको भरून आयलो ह्या गोश्टीक लागून. आमकां सगळ्यांक खबर आसा ह्या वर्साक विक्रमी अशी पावसाची नोंद जाली. फक्त गोंयानूच न्ही तर गोंया भायर म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक हांगा पुराचो आमकां चड फटको बसलो. आणि जालें कितें तर गोंय राज्यान जे भायल्या राज्यांतल्यान जो माल येतालो, जे दूध येतालें, भाजीपाला येतालो, ह्या सगळ्यांचेर हेजो परिणाम जालो. दूध संघाक जे टँकर येताले ते बंद जाले. जे पॅक जावन वेगवेगळ्या ब्रँडांचे दूध बाजारपेठेन येताले ते बंद जाले. आणि बाजारपेठेन दुधाची कमतरता वाचली. आणि अशा टायमार जो उबो रावलो तो गोंयचो दूधकार. गोंयच्या दूधकारांनी अशा कठीण परिस्थितीन सुद्दां दूध काडून तांकां एक तो हें मेळ्ळेलो की ते जर तांकां वचून बाजारांत जर ते दूध विकलेलें तेंच्यांनी चड्या भावान तांकां पयशे करूंक येताले, तांकां दूध संघाकूच ते दिवपाक जाय अशें कांय बंधन नाशिल्लें आणि आमी तें बंधन घालपाकूय शकना. पण हे समस्त दूधकार गोवा डेअरीच्या फाटल्यान उबे रावले आणि अशा कठीण काळान तांच्यांनी दूध सप्लाय केलो. 55,000 लिटर दिसाक आमकां दूध येतालें तें थोडें कमी जालें, 45,000 आयलें. पण हेच दूध गोंयच्या बाजारपेठेन पावलें आणि थोड्या फार प्रमाणात काय आसना पण आमी गोंयच्या दूधकारांची, गोंयच्या कंज्युमरांची गरज भागोवपाक शकले. हितूंतल्यान म्हाका फक्त ह्या दूधकारांचो जो आमचेर विश्वास आसा तो दिसून येयलो, जे प्रेम आसा तें दिसून येयलें. आणि खरेंच म्हजेर जी एक जबाबदारी दिल्ली आसा हेजी म्हाका सामकी प्रकर्शान अशी जाणीव जाली की खरेंच म्हाका ह्या दूध संघाचें बरें करपाक जाय म्हणून. म्हणूनच सगळे जे आमचे दूध पुरवठा करपी संस्था आसात हेंचे हांव आभार तर मानताच, पण जे हायेस्ट दूध प्रोड्युसर्स आसात इंडिविज्युअल लेवल तशेंच संस्था लेवलाचे एक हांगा सन्मान करपाचे अशें आमी ठरयलें. त्याच बरोबर NPDD म्हणजे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट प्रोग्राम जो आसा ह्या अंतर्गत आमच्या दूध संघाक अनुदान मेळ्ळें. 2017 सालान हेजो पयलो हप्तो आमकां येयलो, पण काही कारणास्तव ही योजना मातशी रखडली. पण आयज आमी ह्या योजने अंतर्गत हो पयलो प्रोग्राम दवरला. कॅन तुमकां समर्पण करपाचें, शेतकऱ्यांक हे कॅन अर्पण करपाचो जो कार्यक्रम आसा
हो आमचो एक फक्त खारीचो वांटो आसा. तुमी जे प्रेम जी निश्ठा आमचेर दाखयली तेज्या बदल्यान एक खारीचो हे म्हणून आमी आज हो प्रोग्राम हांगा दवरिल्लो आसा. विस्तारान ह्या बाबत आमचे जे एडमिनिस्ट्रेटर आसा ते तुमकां म्हायती दितलेच, पण हांव तुमकां सगळ्यांक एक विनंती करता, जो प्रेम विश्वास आपुलकी तुमी आमचेर दाखयली हीच कायम दवरा, तरूच आमी कितें तरी फुडें करपाक शकतले. आनी एक फावटी हांव तुमचे सगळ्यांचें स्वागत करता आनी 2 उतरां सोंपयता. धन्यवाद. थँक्यू मॅडम. शब्द फुलांनी स्वागत जाल्लें आसा. आता प्रत्यक्ष फुलांनी जी मनां सदांच टवटवीत दवरतात आनी जी नाते सुदृढ करतात अशा फुलांनी आमी आयच्या मान्यवरांचें स्वागत करूया. हांव विनंती करता सुरवेक आमचे चीफ मिनिस्टर प्रमोद सावंत हांचें स्वागत करपाक आनी विनंती करता आमचे डॉक्टर विलास नाईक हांकां की तांणी CM डॉक्टर प्रमोद सावंत हांचो पुष्पगुच्छ दिवन स्वागत करचें. डॉक्टर प्रमोद सावंत हे अशें एक व्यक्तिमत्व आसा की आमी अशें म्हणटात तो आला त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं. खरं म्हणजे केन्नाच मिनिस्ट्री सुद्धा त्यांच्या भाग्यान येवं नासली, पूण कदाचित डायरेक्ट चीफ मिनिस्टरशीप त्यांच्या भाग्यान आशिल्ली म्हणून ही मिनिस्ट्री त्यांचे कडेन येवं नासली. त्यानंतर आमकां दुसरो असो प्रश्न पडलेलो भाईच्या उपरांत, अर्थात मनोहर पर्रीकराच्या उपरांत हे राज्य कशें आनी कितले बरे तरेन चलतले. पूण गेल्या विधानसभेच्या अधिवेशनात ज्या पद्दतीन आमच्या CMान वेगवेगळे प्रश्न आणि वेगवेगळ्या गोष्टींक हात घातलो आणि त्या अंतर्गतपणे सोडोवपाचो प्रयत्न केलो, तितूंतल्यान त्यांचे स्किल त्यांचे कौशल्य हे सगळ्या तमाम गोंयकारांनी त्या सेंटरान स्वताची नोंद घेतलेली आसा. तर अशें हे आमचे धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे गोंय राज्याचे CM डॉक्टर प्रमोद सावंत हांकां परतून एकदा त्यांचे स्वागत. हेच्या उपरांत परत एकदा हांव विनंती करता डॉक्टर विलास नाईक हांकां की तांणी आमचे कोऑपरेटिव्ह मिनिस्टर तशेंच आर्ट अँड कल्चरचे मिनिस्टर बाब गोविंद गावडे यांचे स्वागत करचे. बाब गोविंद गावडे हे सर्वपरिचित आसा. म्हणजे ज्या दिसाच्यान त्यांनी आपलो पोर्टफोलिओ घेतलो आर्ट अँड कल्चर मिनिस्ट्री, त्या दिसाच्यान त्यांचे जे लोकांविशयी प्रेम किंवा लोकांक त्यांच्या विशयी असलेले प्रेम हे सदांच आमकां दिसत रावले. कारण ज्या दिसा आमी पेपर उगडटाले त्या दिसा खंय ना खंय त्यांचो सत्कार आसतालो, त्यांचो मान सन्मान आसतालो. आणि ह्या अशा सुरवातीन अशा धडाकेबाज सुरवातीनूच बाब गोविंद गावडे यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. गोविंद गावडे यांचो सदांच लोकसंपर्क आसा हो सदांच चड तगडो आसा. सदांच लोकां मदीं रावपी, लोकांची चिंतपी आणि म्हणूनच आमच्या CMान तांकां परतून एकदा सहकार खातें दिवन त्यांचो सन्मान वाडयल्लो आसा आणि तो अगदी योग्य आसा. बाब गोविंद गावडे हांचे परतून एकदा हांव स्वागत करता. त्यानंतर आमचे जे फुडले अतिथी आसात ते आसात सेक्रेटरी एनिमल हजबंड्री श्री कुलदीप सिंग गंगर, IAS ऑफिसर आसा 2009. हांव विनंती करता आमचे MD इन्चार्ज MD मॅडम राधिका काळे हांकां की तांणी तांचे पुष्पगुच्छ दिवन स्वागत करचें. खरं म्हणजे हे क्षण खूप बरे असतात की खूपशे आला अधिकारी हाय पोस्ट असलेले अधिकारी असतात, हे आमकां जनरल मनशा भितर मेळनात. पूण आमच्या खातीर ते एका सिटार बसून अनेक सुविधा अनेक योजना आखतात. लोकांच्या कल्याणा खातीर कितें बरें जातलें हेचे ते प्लॅन्स आखतात. आणि अशे व्यक्ती जेन्ना आमच्या मदीं एक गेस्ट म्हणून उपस्थित असता ते आमी आमचें एक भाग्य समजुया. वेलकम मिस्टर कुलदीप सिंग गंगर. त्याच्या नंतर एक असेच एक व्यक्तिमत्व जे आज एनिमल हजबंड्रीचेर आसा डायरेक्टर म्हणून. अनेक वर्सां ते एनिमल हजबंड्रीच्या थ्रू आमची सगळ्यांची दुधकारांची सेवा करीत आसा आणि आज एक उच्च पद भुशयता. सदांच कॉपरेट करपाक तयार असलेले, सदांच हसतमुख आणि एक प्रसन्न असे व्यक्तिमत्व ते म्हणजे डॉक्टर संतोष देसाई. हांव विनंती करता परतून एकदा ॲक्टिंग MD की त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करचे. हालीसरा गोवा डेअरीच्या एकंदरीत कालावधीत काही घडणुकी घडल्यो आणि आज आमकां
डॉक्टर विलास नाईक हे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून लाभलेले आसा, प्रशासक म्हणून लाभलेले आसा. आणि प्रशासक म्हणून काम करता आसतना डेरीचो उद्धार कसो जातलो, डेरीक बरे दीस कशे येतले यांचो विचार ते सतत करत असतात. आणि त्याचोच एक भाग म्हणून आजचो जो हो मेळावो जाता याची कल्पना त्यांच्याच तकलेंतल्यान आयली. आमी स्वागत करूया डॉक्टर विलास नाईक हांचे. हांव विनंती करता श्री प्रियेश सावंत यांका की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करचे. प्रियेश सावंत हे आमचे पर्सनल ऑफिसर आसात. आयज आमचे कडेन गोवा डेरीच्यो इन्चार्ज म्हणून मॅडम राधिका काळे ह्यो कार्य पळयतात. खरें म्हणजे त्यांनी धुरा हातान घेतली तेन्नाच्यानूच अनेक समस्यांक तांकां तोंड दिवचें पडलें, हेचे त्यांनी हांगा आत्ताच उल्लेख केल्लो आसा. आणि अशा ह्या सगळ्या समस्यांक तोंड दित फुडें सरता आसतनाच आयचो हो एक बरो कार्यक्रम हांगा घडून येता. आणि ह्या बऱ्या कार्यक्रमाक आमी तेंचेंय स्वागत करूया. हांव विनंती करता प्रोक्युरमेंट सेक्शनाच्यो सद्याच्यो इन्चार्ज मॅडम गीता नाईक हांकां की त्यांनी पुष्पगुच्छ दिवन मॅडम राधिका काळे यांचे स्वागत करचें. शब्दांनी तसेच फुलांनी स्वागत जाल्लें आसा. आता ह्या कार्यक्रमाची सुरवात आमी पारंपारीक दीप प्रज्वलनान करूया. हांव विनंती करता मानादीक डॉक्टर प्रमोद सावंत तशेंच मानादीक गोविंद गावडे आणि इतर मान्यवरांक की त्यांनी दीप प्रज्वलना खातीर फुडें येवचें. तमसो महा ज्योतिर्गमय हो दिव्याचो परजळीत उजवाड आमकां सगळ्या दूधकारांक आणि दूध धंद्याच्या अवलंबीत सगळ्या लोकांक परजळीत ठरचो, आशादायी ठरचो आणि ह्या दूध संघाचे भविष्य अशेंच परजळून वचचे अशी इच्छा कामना आमी आजच्या ह्या शुभ मुहूर्तार करूया. धन्यवाद डॉक्टर सर. आता हो कार्यक्रम म्हणजे नक्की कितें? एनपीडीडी हो एक सोपुल्लो शब्द, ल्हानसो शब्द, पण त्याची व्याप्ती केदी व्हडली आसा. त्या एनपीडीडीन कितें कितें येता किंवा ह्या एनपीडीडीक एक मुहूर्त लागू जाय आसलो. तशें पळोवंक गेल्यार हे कॅन दूध संघा कडेन येवन बरेच दीस जाले, पूण ताका एक सुरवात जावंक जाय आसली. आजचो हो दीस म्हणजे एक शुभ संकेत आसा आणि हो शुभ संकेत ज्यांच्या खातीर घडला ते डॉक्टर विलास नाईक हांकां विनंती करता जे आमचे डेरीचे प्रशासक आसात की त्यांनी एनपीडीडी ह्या विशयाचेर आपले उलोवप करचें. डॉक्टर विलास नाईक. आजच्या सांजेर सगळे हांगा एकत्रीत जाल्ले दूधकार भाव भयणो, माचेर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, आमच्या गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, तशेंच कोऑपरेटिव्ह मिनिस्टर श्री गोविंद गावडे, आमचे एनिमल हजबंड्री डिपार्टमेंटाचे सेक्रेटरी श्री कुलदीप सिंग गंगर IAS, पशुसंवर्धन खात्याचे डायरेक्टर डॉक्टर संतोष देसाई, इन्चार्ज मॅनेजिंग डायरेक्टर गोवा डेरी सौ राधिका काळे आणि आम्ही सगळे जाण हांगा आशिल्ले उपस्थित सगळे दूधकार भावान भयणो. एज ए एडमिनिस्ट्रेटर
एक थोड्या दिवसा पयलीं म्हाका एक संद मेळ्ळी तुमच्या सगळ्यां भितर आनी एकदां परत रावपाची. ही संदी म्हाका आमच्या मान्यवरांनी, मुख्यमंत्री तशेंच कोऑपरेटीव मिनिस्टर हांच्यांनी दिली. हांव तांचो खूब आभारी. दूधकारां बरोबर रावप खुबशे जाणांक हांगा आशिल्ल्यांक सुद्दां खबर आसतली की 1986-87 साकून हांवूय बी एक असोच ट्रिटमेंट करपी दोतोर. तुमच्या भितर खूब वावुरला, खूब जाणांक खबर आसतली. आनी आज ह्या एडमिनिस्ट्रेटर पदार येवन कांय जबाबदाऱ्यो म्हाजेर येवन पडल्यात. तातूंतली एक मुख्य जबाबदारी जेन्ना हांवें पळयली ती जावन आशिल्ली ह्या कार्यक्रमाची. आनी हो कार्यक्रम म्हणजे कितें, थोडक्यात तुमकां हाजी हांव म्हायती दितां. तर राष्ट्रीय दुग्ध विकास योजना हांच्या खाला एक गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो प्रोग्राम जावन आसा, नॅशनल प्रोग्राम ऑन डेरी डेव्हलपमेंट. ह्याच बरोबर आनी खुबश्यो स्किमी गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंमलांत हाडटा, चालू आसात. आमच्या खात्या मार्फत, पशुसंवर्धन खात्या मार्फतय खुबश्यो स्किमी चालू आसात. आमी त्यो घेतल्यात. आनी ह्या स्किमीचो एक मुख्य उद्देश जावन कितें आसा तर ह्या स्किमी मार्फत ज्यो ज्यो सुविधा आसात त्यो दूधकारा पर्यंत त्यो पावपाक जाय. ती स्कीम फक्त पेपरार आसूं नजो. तातूंतलोच एक घटक, एक कंपोनंट, तो म्हणजे स्टील कॅन, मिल्क कॅन, जे ह्या स्किमी अंडर हांगा घेतिल्ले आशिल्ले. जेन्ना हांवें पळयलें की आसा खूब दीस, हांवें असो विचार केलो आनी आमचे सरा कडेन हांव उलयलो. तेन्ना सरान म्हणलें की आमी रोखडेंच दिवया. म्हणटकीर हांवें रोखडोच हो कार्यक्रम आसलो. कारण ते थंय उरून कांय अर्थ ना. ते आपापल्या कडेन आपापल्या जाग्यार वचून ताजो वेवस्थीत यूज जावपाक जाय. तर ह्या स्किमीचे अंडर सांगपा म्हणजे ही स्कीम 2017 ही पास जाल्ली. ताजे अंडर खुबशे कंपोनंट आशिल्ले, तातूंतलो हो एक कंपोनंट. आनी ह्या स्किमीक जवळ जवळ गोवा डेरीक 16 कोटी मंजूर जाल्ले. ताचो शेअर कसो आसता तर ते कंपोनंट वायज वेगवेगळो शेअर आसता. थोडे जे कंपोनंट आसात ते 100% आमकां दिल्ले वतले. थोडे कंपोनंट आसात ते 75-25% म्हणजे 75 गव्हर्मेंट ऑफ इंडिया, 75% गव्हर्मेंट ऑफ इंडिया आनी 25% गोवा डेरी. असो करून हो एकत्रीत फंड तयार करून हातूंतल्यान ह्यो आमी विकत घेवन परचेज करून आमी त्यो आमच्या डेरी मार्फत सगळ्यां पर्यंत पावोवप. हो ताचो एक मुख्य आराखडो आसा ह्या स्किमीचो. ह्या स्किमीच्या अंमलबजावणेक गोवा डेरीन डॉक्टर बाळे जे असिस्टंट मॅनेजर आसात तांकां नोडल ऑफिसर म्हणून नेमला. आनी ताणें बरेंच काम केलां, खरें बरें काम केल्या. हल्लीच कितें जालें की ही स्किमीचो जो आज कार्यक्रम जो घडोवन हाडपाचो आशिल्लो आनी त्याच बरोबर आनी काही कंपोनंट जे आमकां पास जाल्ले आसात तातूंत काही फाटीं फुडें त्रुटी आशिल्ल्यो. ताजें सोल्युशन काडपा खातीर दिल्लीच्यान एक आमकां फोन आयलो आनी हांवें इमिजिएटली ताका सांगलें तूं दिल्ली वच आनी ते सगळ्यो गोश्टी जाग्यार हाडून यो. एक 5-6 दीस पयलीं ते इमिजिएटली चवथ जातकीर गेले दिल्ली आनी सगळ्यो गोश्ट्यो थंय मिटिंगेक मांडून आज म्हाका सांगपा तुमकां एक अत्यंत आनंद दिसता की एक बऱ्या गोश्टीक आमकां एडमिनिस्ट्रेटीव सँक्शन कालच आयला आनी ते म्हणल्यार मिल्को स्कॅनर आमकां पास जाला, जो आमी आज आमच्या डेरीक बसयतले, जेणे करून दुधाचे 15 पॅरामिटर्स, एक 4-5 न्ही तर 15 पॅरामिटर्स आमकां विदीन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स आमकां एस्टिमेट करपाक मेळटले. असो एक मिल्को टेस्टर पास जाल्लो आसा. ताजी किंमत जावन आसा जवळ 85 लाख रुपया. तर ताजी बी आमी आतां रोखडीच अंमलबजावणी करतले. त्याच बरोबर फाटली पळय जी काही कंपोनंट जे आमकां पास जाल्ले आसात, जेची टेंडरां पास जाल्ली आसा, सगळें जाल्लें आसा. फक्त आमी ते हाडून गोश्टी करपाक जाय. तातूंतले हांव थोड्योश्यो तुमकां सांगता. तर तातूंत कितें कितें आसा तर मोबायल टेस्टिंग व्हॅन्स आसात. आमकां खुबश्या वेळार शेतकारां कडल्यान कंप्लेन येता, आपापल्या जाग्यार टेस्टिंग तांकां करेक्ट अशें मेळना.
सो ह्या गोष्टीद्वारे तांकां त्या त्या जाग्यार ही गोष्ट करपाक मेळटली, त्योय बी आमी रोखडेच अंमलबजावणी ताजी करतले. आनी काही गोश्टी आमची लॅबॉरेटरी जी आसा गोवा डेरी, ती जेन्ना हांवें इन्स्पेक्शन करून पळयलें की अशी सॅटिस्फॅक्टरी अशी लेवलाचेर ना. प्रत्येक जाणाचेर अशें दिसता की तातूंत कितें तरी त्रुटी आसात, तातूंत कितें तरी नवीन गोश्ट जावपाक जाय आनी ती बऱ्या एक स्टँडर्डान आसपाक जाय. होय एक कंपोनंट हातूंत आसा. सो तोय कंपोनंट आमी घेतले. ट्रान्सपोर्ट करपा खातीर, मिल्क ट्रान्सपोर्ट करपा खातीर आमकां इन्सुलेटेड कंटेनर्स हातूंत तरतूद आसा, तेय बी आमी करतले. त्याच बरोबर बल्क मिल्क कूलर 21 कडेन वेरियस क्वॉन्टिटीचे 500, 1000, 2000 त्या त्या जाग्याची कॅपॅसिटी पळोवन हे बल्क मिल्क कूलर आमकां थंय बसोवपाकय बी हातूंत एक तरतूद आसा, तेय आमी रोखडेच घेतले. अशें करून ह्यो काही गोश्टी आसा. ETP प्लॅन्ट, एफ्लुएंट ट्रिटमेंट प्लांट. एफ्लुएंट म्हणजे आमकां उलोवपाक सामकें सोंपें दिसता. आज पोल्युशन बोर्ड जावं बायोडायवर्सिटी बोर्ड, तुमी खंयचीय गोश्ट केन्ना मिटिंगेक गेले जाल्यार कळटा कितें बाबा ही गोश्ट आसा एफ्लुएंट म्हणून. एफ्लुएंट ट्रिटमेंट प्लांट हो उलोवपाक सोंपो, पूण एफ्लुएंट हें पळय जी वस्त आसा, जी जेन्ना लास्ट एंड पॉयंटार वता, तातूंतल्यान एक मनशाक जावं एक जनावराक जावं एक खंयच्या बर्डाक जावं कोणाक त्रास जावपाक जायना. अशा तरेन हें एफ्लुएंट ताची विलेवाट लागपाक जाय. आमचे कडेन आसा ना न्ही, पूण तातूंत आनीक ताजी इम्प्रुवमेंट करपा खातीर ह्या स्किमीक आमकां तरतूद आसा आनी तेंय आमकां हें पास जाल्लें आसा. सो तेंय आमी हे रोखडेच घेतले. तो अशे ह्या गोश्टीची ह्यो सगळ्यो तरतुद्यो ह्या राष्ट्रीय दुग्ध विकास कार्यक्रमाच्या ह्या प्रोजेक्टांत आसात. सेंट्रल गव्हर्मेंटाचो हो प्रोजेक्ट आनी जी टेंडरां जी जावची आसात, कारण आमकां आउट ऑफ 16 crores जवळ जवळ 8.5 ते 9 कोटी रुपया आमकां सँक्शन जाल्ले आसात. आनी 2017च्यान 2020 पर्यंत आमकां हो टायम आसा ताजी अंमलबजावणी करून. ताजे नंतर आमी गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन परत आमची मागणी करतले. आनी आमकां कालच तांचे कडच्यान डॉक्टर बाळे कडच्यान कळ्ळां की तुमी रोखड्या रोखडी हे गोश्टी करात आनी तुमची फुडली मागणी घालात. आनी त्या प्रमाणे आमी करतले आनी आमकां ती मेळटली अशी हांव ही एक आशा दवरतां. फाटल्या एक चवथीच्या वेळार जेन्ना हांव नवीनच हांगा आयलो तेन्ना एक 2-3 डिफिकल्टी बऱ्यो मोठ्या प्रमाणान म्हाका फेस करच्यो पडल्यो. तातूंतली एक मुख्य म्हणजे दुधाचें संकलन. जे आमचें 60-65 लिटर दूद आमी मार्केटांत घालतले, नेमके चवथीच्या दिसाक ते 40,000चेर सादारण येवन पडलें. आनी कारण आमकां दुधाची शॉर्टेज जाली. तर हवा शिवा करून कशें तरी आमी दूद अरेंज केलें आनी अशी एक वेळ हाडून मार्केटांत दवरली की गोवा डेरीचें दूद चवथीच्या दिसांनी जवळ जवळ 60 ते 62,000 आमी सगळ्या लोकांक आमी पावीत केलें. खूब डिफिकल्टी आयली. त्याच बरोबर हें दूद तयार करपाक, जें लोकल दूद पळय हांगचें तयार जाता, तें दूद तयार करपाक हाका मुख्य गोश्ट जी ताचेर ज्या गोश्टीचेर हें दूद अवलंबून आसा ती म्हणजे खावड. आनी ही खावड जर आमकां वेळोवेळी मेळना किंवा कमी प्रमाणांत मेळटा जाल्यार आमचे ताचेर सगळें डायरेक्ट दुधाचेर परिणाम जातलो. हें आमकां सगळ्यांक खबर आसा. हाची भयंकर मोठी अडचण आयली. रॉ मटेरियल पळय जें आमकां येवपाचें आशिल्लें तें अकस्मात बंद जालें. तुमकां खबर आसा की हें फ्लड जाल्ले कारणान सगळे रस्ते बंद जाले. खंयच्योच गाडी येवपाक हांगा खूब त्रास जाले आनी ताका लागून आमकां इतली अडचण आयली. पूण हल्लीच एक 8 दीस भितर, जे चवथीचे दीस आशिल्ले आनी ताजे नंतरचे एक 5-6 दीस, म्हाकाय खूब जाणां कडच्यान फोन आयले, MD आयले, आमचे बाकीचे स्टाफाक आयले, खावड जाय, खावड धाडून दियात. हांवें अशा प्रकारे तातूंत एक तरतूद केली किंवा अरेंजमेंट केली जेणे करून आज म्हाका दिसता की सगळे जाण एटलिस्ट फुल्ल 100% जरी सॅटिस्फायड ना जाल्यार सुद्दां एक तितले पर्यंत तरी सगळ्यांक ती आमी पावोवपाची जी आमी प्रयत्न केलो, तो प्रयत्न म्हाका दिसता आमी सफल जाले. आनी आमी अशें चिंततात की एक काही दिवसांनी आमी हे सगळ्यो गोश्टी ह्यो जाग्यार हाडटले. ह्या प्रोग्रामाचो इतलोच म्हाका तुमकां आढावो घेवपाचो आशिल्लो, तुमचे पर्यंत पावोवपाचें आशिल्लें. हो प्रोग्राम आमी कित्या लागून दवरलो आनी खुबशे वेळार अशें जाता की जे एक कार्यक्रम जो आसता किंवा जायनासतना कार्यक्रम बरोबर खूब दीस आमी डेरींत आसतात, आमचे वरिश्ठ वयर आसतात आनी तुमी शेतान किंवा गोठ्यान काम करतात, सगळीं एकमेकांक मेळप जायना.
खुबशे दीस असे पयस पयस उरतात. ही गोष्ट म्हाका तरी बरी दिसना, म्हणून हांवें बेगिना बेगीन हाजो एक कार्यक्रम घेवपाचो एक आखणी केली आनी आज तुमी इतल्या व्हडल्या संख्येन हांगा हजर आसात. म्हाका खरें खूब भोगता आनी हांव तुमचें अभिनंदन करता आनी म्हजे तर्फे हांव जितलें शक्य आसा वरिश्ठांच्या म्हज्या आशिर्वादान हांव तुमचे पर्यंत काही बऱ्यो गोश्टी पावोवपाच्यो प्रयत्न करतलो. आनी सगळ्यांक एक विनंती आसा की तुमचें सहकार्य ह्या गोवा डेरीकूय खुबशें जाय. ह्या सहकार्यानच, कारण हो सहकार्याचोच कार्यक्रम आसा, सहकार्यान सगळ्यो गोश्ट्यो बऱ्यो जातात आनी त्यो जातल्यो अश्यो म्हाका दिसता, ही हांव आशा बाळगितां आनी सगळ्यांक परत एकदां देव बरें करूं म्हणटा. धन्यवाद. NPDDचो खूब बरो नियाळ डॉक्टर विलास नाईक हांणी तुमच्या मुखार सादर केला आनी ह्या बऱ्या गोश्टीचो जो शुभारंभ आसा तो बेगीन जावचो आनी गोवा डेरीक ताचो खूबान खूब चडांत चड फायदो जावचो अशी इच्छा प्रकट करीत आमी फुडें या. हेच्या उपरांत हांव आमंत्रीत करता एनिमल हजबंड्री एंड वेटरनरी सर्विसचे सेक्रेटरी श्री कुलदीप सिंग गंगर हांकां की तांणी आपले उलोवप करचें. माननीय डॉक्टर प्रमोद सावंत, ऑनरेबल चीफ मिनिस्टर गोवा, श्री गोविंद गावड़े, ऑनरेबल मिनिस्टर कोऑपरेशन आर्ट एंड कल्चर, आप सभी कोऑपरेटिव में भाग लेने वाले फार्मर्स, मिल्क प्रोड्यूसर्स, एंटरप्रेन्योर्स, डॉक्टर संतोष देसाई, डायरेक्टर एनिमल हस्बेंड्री, डॉक्टर विलास नायक, मैडम राधिका काले, सभी को नमस्कार. कोंकणी अभी मुझे आती नहीं है तो हिंदी, पंजाबी और इंग्लिश ये तीन है. आपको क्या कंफर्टेबल है? हिंदी चलेगा, ठीक है. भारत माता की जय. करीब ये मेरा 17वां डिपार्टमेंट है जो मैं देख रहा हूँ. इससे पहले दिल्ली में मैं एग्रीकल्चर और एनिमल हस्बेंड्री भी देख रहा था. 2004 से 2007 में मैं अंडमान में था जब सुनामी आई. तो कुछ टाइम मैं रजिस्ट्रार कोऑपरेटिव भी था. तो लकीली जो जिस फील्ड से हम डील कर रहे हैं, एग्रीकल्चर भी है, एनिमल हस्बेंड्री भी है और कोऑपरेटिव्स भी है, तो कुछ थोड़ा सा तजुर्बा मुझे है. तो जब सुनामी आई और उसके बाद जब कोऑपरेटिव मेरे पास था, तो पहला काम जो मैंने किया था वो फ़ोन पिकअप किया और डॉक्टर वर्गीस कुरियन को फ़ोन किया कि सर मुझे आपसे मिलना है, यहाँ कोऑपरेटिव सेक्टर को मदद की ज़रूरत है. वर्गीस कुरियन साहब को तो आप सभी जानते हैं. उन्होंने बोला हाँ उस जगह को बहुत ज़रूरत है, बट अब मैं 90 साल के आसपास हूँ तो तुम आ जाओ. तो काफ़ी समय बाद डॉक्टर वर्गीस कुरियन ने मुझे घर पे बुलाया आनंद में, और अपनी फैमिली के साथ उन्होंने मुझे करीब 1.25 घंटे का टाइम दिया. एंड ही शेयर्ड कि उन्होंने शुरू कैसे किया है. ये सेड मैं तो नॉनवेज खाने वाला एक साउथ इंडियन हूँ और जब गुजरात में आया तो यहाँ सारे वेजिटेरियन है. मुझे किराए पे भी कोई मकान नहीं देता था. किसान जो दूध निकालते थे वो यूज़ भी नहीं हो रहा था. तो इसे मैंने एक गैराज से काम शुरू किया और आज वो गैराज एक म्यूज़ियम है. और फिर उन्होंने पूरा सक्सेस स्टोरी सुनाई. तो मैं वो यही देख रहा था कि जो नेशनल प्रोजेक्ट है डेयरी डेवलपमेंट, बहुत सारी स्कीम्स हैं भारत सरकार की भी, गोवा सरकार की भी. तो 3 साल के लिए हमको करीब 16 करोड़ रुपए मिले हैं और हम सिर्फ 86 लाख खर्च कर पाए. तो कहीं हमारे सिस्टम में कमी है जिसको इम्प्रूव करने की ज़रूरत है. केंद्र सरकार की स्कीम्स आती हैं 5 साल 10 साल, लेकिन आप ही में से किसी को वर्गीस कुरियन साहब के कदम चिन्हों पे चलना पड़ेगा. मेरे ख्याल से हमें लॉन्ग टर्म एक विजन चाहिए, 25 साल 30 साल 40 साल की हम
गोवा में डेयरीज को कहाँ देख रहे हैं? क्या अभी हम जैसे दूध बाकी जगह से ले रहे हैं जो शॉर्टफॉल है, और जो मेरी आइसक्रीम है वो भी अमूल की बिक रही है, नेचुरल्स की बिक रही है, बास्किन रॉबिन की बिक रही है, तो मेरी गोवा डेयरी की आइसक्रीम कब बिकेगी? और मेरी गोवा डेयरी के वैरायटी हैं जो फ्लेवर्स हैं वो कब बिकेंगे? और हम दूध एक्सपोर्ट करने की पोजीशन में कब आएंगे? मैं तो ये भी नहीं सोच रहा हूँ कि हम अपना पूरा कब करेंगे, हम एक्सपोर्ट करने की सोच रहे हैं। तो उसीलिए मेरी बात हुई है डायरेक्टर एग्रीकल्चर से, डायरेक्टर एनिमल हस्बेंड्री और कोऑपरेटिव्स की, हमें मिलके कुछ लॉन्ग टर्म विजन देना है, और इमीडिएटली उसके बाद हमको जो शॉर्ट टर्म है, इस साल क्या करना है, अगले 5 साल क्या करना है, तो उसमें मुझे आप सबकी ज़रूरत पड़ेगी। मैं आपके डिस्पोजल पे हूँ 24 घंटे, जब भी मेरी ज़रूरत हो। बहुत जल्दी हम एक मीटिंग बुलाएंगे, तो मुझे आपका सहयोग भी चाहिए होगा और आपका आशीर्वाद भी चाहिए होगा कि हम इसको किसी दिशा में आगे लेकर जाएं। थैंक यू सो मच। श्री कुलदीप सिंग गंगर जी, आपका बहुत बहुत शुक्रिया। खरं म्हणजे वेळेचो म्हणजे वेळ कमी पडटा म्हणून आम्ही डॉक्टर संतोष देसाई यांना विनंती केली की तुम्ही उलया, पण वेळे खातीर आमी मातशे फुडें वता, पण डॉक्टर संतोष देसाई आणि तुमच्या सगळ्यां खातीर शुभेच्छा व्यक्त केल्ल्यो आसा आणि कार्यक्रमान हांव फुडें वता। हाच्या नंतर आमचे गोंयचे खूपच पॉप्युलर असे, सगळ्यांक आवडटे असे आर्ट एंड कल्चरचे मिनिस्टर, तशेंच कॉर्पोरेशन हे तांकां नव्यानूच मेळ्ळां आणि तितून त्यांची बरी कामगिरी चल्ल्या अशे बाब गोविंद गावडे यांना विनंती करता की त्यांनी आपले उलोवप करचे। सगळ्यांक म्हजो मायमोगाचो नमस्कार। आजच्या ह्या नॅशनल प्रोग्राम ऑन डेअरी डेव्हलपमेंट ह्या खाशेल्या कार्यक्रमाक आमच्या बरोबर उपस्थित असतात गोंय राज्याचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर ॲनिमल हजबंड्रीचे मिनिस्टर श्री डॉक्टर प्रमोदजी सावंत, त्याचप्रमाणे ॲनिमल हजबंड्रीचे सेक्रेटरी श्री सिंगजी, त्याचबरोबर डिरेक्टर डॉक्टर संतोष देसाईजी, त्याचप्रमाणे गोवा डेअरीचे प्रशासक डॉक्टर विलास नाईक, त्याचबरोबर ॲक्टिंग MD, उपस्थित सगळे जे आशिल्ले डिरेक्टर्स, त्याचप्रमाणे पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि मोठे संख्येन हांगा उपस्थित आयिल्ले सगळे म्हजे दूधकार भाव भयणी, म्हज्यो माता पिता, तुमकां सगळ्यांक म्हजो मानाचो मुजरो, त्याचबरोबर तुमकां सगळ्यांक सलाम देता। आमी प्रत्येक वेळाचेर म्हणटात की शेतकार, दूधकार हो आमचो कोणो जावन आसा, आणि एकंदरीत हो आमचो गोंयचोच न्ही तर एकंदरीत भारत देशाचो खणकर कोणो जावन आसा। जर शेतकार किंवा दूधकार जर रात्रंदिवस जर काम जर करिनात जाल्यार घडये एखादो आमचे सगळ्यांच्या मुखार कितें प्रसंग येतलो अशें डोळे मुखार आमी हाडलें जाल्यार म्हाका दिसता खुबश्यो डिफिकल्टीज आमच्या मुखार येतल्यो। तरी आसतना आज हो दूधकार रात्र दीस काम करता, काबड कश्ट करता, त्या गायी म्हशी हेंकां सगळ्यांक तांचें पालन पोषण करता आसतना सगळे नाना तरेचे हाल अपेश्टा सोंसता। आज डेअरीची कित्याचेर जर उभार जर आसा किंवा उबी जर आसा जाल्यार ती तुमच्या सारकेल्या सगळ्या पांयाचेर उबी आसा। तुम्ही दिल्लें योगदान आणि तुम्ही ह्या सगळ्या क्षेत्रांत कार्य करताच म्हणूनच ही डेअरी आज मुखार आसा। ताजे संस्थापक म्हणू नाकात किंवा बाकीचे जे कर्मचारी म्हणू नाकात, हे सगळे तुमच्या वयल्यानूच आज मुखार आसा। आज डेअरीचें प्रथम कर्तव्य जावन आसा
की ह्या शेतकऱ्यांचो श्वास, ताणें घेतिल्लो ध्यास आनी तांचे भितर आशिल्लो आत्मविश्वास ह्या सगळ्यांक केन्नाच तोडो दिवपाक जायना. आनी म्हणूनच ज्या वेळाचेर म्हजे कडेन हें सहकार खातें आयलें त्या वेळाचेर वेगळे वेगळे रिफॉर्म्स, वेगवेगळे रुल्स अँड रेग्युलेशन्स जे आमी शेतकऱ्या खातीर बरें कितें दिवपाक शकता हो आमचो एक प्रयत्न आसा. घड्या खातें ल्हान आसतना जेन्ना आतां म्हजे कडेन घरान म्हशी ना किंवा गायी ना, पूण हांवूय दूद काडणारोच मनीस. आनी हें सगळें कितें लागता कितें न लागता त्या गायांक किंवा म्हशीक पोवल्यो ज्यो आसात आमच्या कुळागराच्यो त्यो पिजून सुद्दां घालणारो त्या वेळाचेर हांवूय भुरगो. म्हाकाय तुमची सगळ्यांची आत्मिकाय आसा आनी तुमचें दुख्ख कितें आसा तेंवूय आमकां ताची जाणविकाय आसा. आनी त्याच खातीर जो पर्यंत आमी ह्या सहकार किंवा दोतोर प्रमोद सावंत मुख्यमंत्री आसात तो पर्यंत आमी तुमच्या बरोबर तटस्थ उबे रावतले अशें हें सगळें ह्या वेळाचेर आमी तुमकां सगळ्यांक सांगपाक सोदता. घडये घडये आमकां वेगळे वेगळे प्रयोग करपाचे आसा. वेगळे वेगळे हे डेरी मुखार हाडपा खातीर किंवा एखादो खंयचिल्ले जर आसा जाल्यार तांकां आमकां मुखार हाडपाक जाय. आनी हे प्रयोग करता आसतना वेगळे वेगळे संभ्रम निर्माण जावपाक शकता. फॉर एग्जाम्पल जर आमकां जर एक गाय किंवा एक म्हैस जर आमकां बरें जर दूद दितलें, चड जर दूद दितलें किंवा त्या म्हशीची बरी आमकां कुयदाद जर घेवपाक जर जाय जाल्यार आमकां तेजो खाण जें तें खातात किंवा कॅटल फिल्डाच्या माध्यमांतल्यान आमकां ते प्रोवायड करतात थंय आमकां थोडोसो फॉर्म्युलेशना भितर बदल करून हाडपाक जाय. घडये एक सादेशें उदाहरण, तुम्ही सगळेच कपडे घालतात. काही कपड्या भितर क्वालिटीज असतात. कॉटन असतात, टेरिकॉट असतात, सिल्क असतात, मागीर लिनन असता. आणि ज्या वेळाचेर हे आमी कपडे घालतात, कारण कपड्याचें उदाहरण कित्याक दिता की आज पर्यंत ह्या जगान असो एकूय मनीस ना जो कपड्या शिवाय जगपाक शकता. कारण ज्या वेळाचेर आमी बरे जेन्ना कपडे घालतले तेन्ना आमकां बरें दिसता, आमकां कम्फर्ट येता. आनी म्हणून ज्या वेळाचेर आमी बरें जेन्ना खादड जेन्ना ह्या सगळ्या म्हशी किंवा आमी गायक जेन्ना घालतले तेन्ना आमकां बरें आउटपूट येतलें. जे आमकां अपेक्षा आसात, शेवट आमकां फायनली अपेक्षा कितें आसता की म्हजी गाय कितलें दूद दितली आनी आतां कितली दूद दिता. आणि तदनंतर जेन्ना आमी थोडेशे रुल्स अँड रेग्युलेशन्स किंवा थोडेशे आमी ह्या फिडा भितर किंवा तांच्या मेडिसिना भितर किंवा तांचे जे खाण जे लागता ते फॉर्म्युलेशना भितर आमी बदल करून हाडटले त्या वेळाचेर थोडो प्रयत्न करप आणि थोडो एक्सपेरिमेंट करप हे आमचें कर्तव्य जावन आसा. आणि म्हणूनच काही जे आमचे दूधकार जे आसात हांवें म्हज्या प्रशासकाक डायरेक्शन्स दिल्ले आसा की आमकां थोडो बदल करून हाडपाक जाय. आणि हे संबंध गोंयचे एक 10 ते 20 फार्मर्स आणि कोणाक जर दिसता अमकेच न्ही आमी ट्रान्सपरंट आसा, आमी एका तुमकां कॉलय दितले, कोणाक जर दिसता की म्हाका हो एक्सपेरिमेंटा खातीर भाग घेवपाक जाय जाल्यार तुमी नांवांय दिवची. आणि आमी प्रत्येक एक तालुक्याक 1-2 किंवा एक असो तरेचो एक निवड आमी करतले किंवा तुमी सुद्दां आपल्याक घेवपाक जाय. कारण एखादें आमी खावड तुमकां आमी दितले, एखादें नवें आमी कितें तरी प्रयत्न करपाचो प्रयत्न करतात त्या संदर्भात आतां सध्या तुमकां गाय कितली दूद दिता, ही खावड घातले नंतर तुमकां गाय कितली दूद दितली किंवा दिल्लें आसतलें हेजें शहंशाह हें तुमीच करपाचें. तुमी तुलना ही तुमीच करपाची आसा. पूण जी आमी खावड तुमकां दितली थोडी एका तुमकां रेट चड आसतली. हांवें कित्याक कपड्यांचें हांवें उदाहरण कित्याक दिलें, जेन्ना आमी बरो कपडो जेन्ना घेता तेन्ना रेट चड आसता आनी तो चड दीस येता. उदाहरण जर घेवन हांवें जो शर्ट घातला तो 3000 रुपये, हो शर्ट मार्केटाचे फुटपाथाचेर 300 रुपयांक मेळटा. पूण तो 300 रुपयाचो शर्ट 3 म्हयन्या भितर पिड्यार जाता. पूण हांव जो घालणारो शर्ट जो आसा तो 3 वर्सां येता. 3 वर्सां कितले म्हयने येतात
किंवा 3 क्वार्टर्स कितले जातात हे जर आमी हिशोब जर केले जाल्यार तोच शर्ट तुमकां जवळ जवळ तुमकां 6,000 पडटले. अशे तरेचें हें कंपॅरिजन करपाक जाय. आणि म्हणूनच ह्यो सगळ्यो काही गोष्टी घडये एखादें आतां तुमकां मेळणारें खाद्य जें आसा एखादें ते 19 रुपये 30 पयशे आसात, घडये आमी 25 रुपये तुमचेर लायतले. आणि म्हणूनच ठरावीक अशे फार्मर्स दुधकार आमी निवडपाचे ठरयलेले आसात. तांकां ते आमी खावड दिवपाचो प्रयत्न करतले आणि तदनंतर तेंचे कडल्यान रिपोर्ट घेवन बाबा आमकां हातून भितर थोडोसो बदल घडून हाडपाक जाय काय कितें हो आमी विचार करतले. हांव हे कित्याक तुमकां मुद्दाम सांगता, कारण तुमचे भितर किंवा आमचे भितर असे खुबशे लोक आसतले जांकां हें जाल्लें नाका, कारण तांकां संवय जाल्ली आहा. हें जावपाक जायना. आमचो प्रयत्न जो आसतलो तो टोटल दुधकाराच्या भवितव्याच्या वाटचाली कडेन आसतलो. म्हणून तुम्ही सगळेच सहकार्य करप हें खूब म्हत्वाचें आसा. आज आमी सगळ्यांच्या मुखार हांव कित्याक उलयतां, कारण फाल्यां सकाळी एक शब्द कोणी जर आमी सांगलें जाल्यार त्या शब्दाचो अर्थ वेगळो घेतात. तें जावपाक जायना. आणि कोणाकूय जर कितें जर मांडपाचें आसा, व्यथ जर कोणाक जर मांडपाची जर आसा शेतकऱ्याक, आमच्या डेरीक येवन तुमी, हांव कंप्लेंट बॉक्स दवरतलो तुमचे कडेन, तातूंत येवन तुमी आपलें सजेशन दिवपाचें किंवा तुमी डायरेक्ट आमकां सुद्दां फोन केल्यार जाता, म्हाका केल्यार जाता, आमचो एडमिनिस्ट्रेटर आसा, आमची MD आसतली तांकां केल्यार जाता. किंवा ह्यो सगळ्यो काही गोष्टी आमकां थोडो नव्यान आमकां प्रयोग करपाक जाय, जेणे करून हो दुधकार हो ताठपणान जगतलो. हो दुधकार मुखार तांकां कसलीच तरेचो प्रॉब्लेम जावपाक जायना हेची तरेची जबाबदारी घेवपाची आज आमी ठरयलेलें आसा. आणि म्हणूनच येदे व्हडले मोठे संख्येन हो कार्यक्रमाचे सुद्दां जाता तितले बेगीन आमी करपाचें ठरयल्लें आसा हें सांगपा खातीर. आमकां त्याच बरोबर आमी बाकीचे सगळे काही गोष्टी ज्यो आसात, ज्यो आमचे ऑफिसर्स जे आसात किंवा मार्केटिंग जावपाक जाय, आमचो प्रोडक्ट कसो क्वॉलिटी आसपाक जाय, किंवा बाकीचे सगळे कस्टमर्स जे आसात, आमचे गिरायक जे आसात तांकां आमी सॅटिस्फायड करपाची गरज आसा. ते सगळे आमचे ऑफिसर्स जे आसात तांकां ती जबाबदारी आमी दिल्ली आसा आणि मुखार आमी थोडीशी तांचेर दितले बी. पूण आज तुमी जो पर्यंत ह्या सगळ्या गोष्टीक सहकार्य करिना तो पर्यंत हे सगळे काही गोष्टी मुखार वचपाक आमकां शकपाना. आणि म्हणूनच प्रत्येक दुधकारान एक टार्गेट घेवप आसता. जर भायर सुद्दां जर घालतात जाल्यार म्हाका हांवें आज आयकलेलें आसा की आमचे काही जे दुधकार भाव जे आसात ते थोडे वेगळे डेरी कडेन निगडीत आसात. इवन ते सुद्दां आज एक 20% 30% दुधकार जे आसात ते गोवा डेरी कडेन आज जोडिल्ले गेल्ले आसा. ही गोवा डेरी आमकां मुखार व्हरपाची गरज आसा, कारण हो सगळो श्वास जो आसा तो तुमचो श्वास आसा. आणि म्हणूनच ज्यो ज्यो काही गोष्टी बदल आमी घडून हाडटले त्या बदलाक तुमी आमकां सहकार्य करतले अशी अपेक्षा हांव तुमचे कडेन बाळगितां. आज जो कार्यक्रम हो वेगळे वेगळे संकल्प आमी कितें कितें आमकां करपाक जाय ते आमच्या एडमिनिस्ट्रेटरान तुमच्या मुखार मांडिल्ले आसा. हांव चड काय उलयनासतना तुमकां देवान बरे तरेचें आरोग्य प्राप्त करून दिवचें हे ईश्वर चरणी प्रार्थना करता. आणि ज्यो काही तुमची दुख्खां आसात ती पयस करून तुमच्या पदरांत सदांच सुख घालचें अशें ह्या वेळाचेर हांव मागतां. आणि तुमी सगळे वेगळे वेगळे एकाचे मतभेद आसपाक शकतात, पूण मनभेद जावपाक जायना हेची जबाबदारी तुमी सगळ्यांनी घेवची. कारण ही डेरी तुमचे सगळ्यांची आसा, ही बोर्ड ऑफ डिरेक्टरांची ना, किंवा ही डेरी जी आसा ती कर्मचाऱ्यांची ना. कर्मचारी जे आसात ते तुमचे वयल्यान तांकां आज सॅलरी मेळटा हेजे भानूय तांकां खबर आसा. म्हणून कर्मचाऱ्यांक सुद्दां कसलोच तरेचो त्रास जावपाक जायना हेजे आमी सगळी जबाबदारी आमी घेतिल्ली आसात. पूण जाय तुमचे सहकार्य, जाय तुमचो सहकार, आणि हे जर दोन्ही जर गोष्टी जर आसल्यो जाल्यार म्हाका दिसता हो आमचो डेरीचो रथ जो आसा तो मुखार वतलो. आणि त्या खातीर तुमची सगळ्यांतल्यान सहकार्याची अपेक्षा आसा. तुमकां सगळ्यांक देव बरें करूं. जय हिंद, जय हिंद. इम्पॉसिबल हो शब्द ज्यांच्या डिक्शनरीन ना, अर्थात अशक्य आसा ते शक्य करपाची ताक ज्यांच्या मध्ये आसा, त्या आमच्या गोयच्या सहकार मंत्र्यान आमकां जेन्ना शब्द दिला की तुमच्या खातीर आमी खूब कितें करतले जाल्यार ते करून दाखयतलेच. फक्त साथ जाय ती आमची. धन्यवाद माननीय गोविंद गावडेजी. त्याच्यानंतर अशें म्हटलें वता की उडान वही भरते है जिनके बाजुओं में ताकद होती है. खरं म्हणजे आज आमच्या सीएम पदाची जी उडान घेतलेली आसा ती त्यांच्या बाहून
त्यांच्या बाजूनी ताकद आसा म्हणूनच आणि त्यांनी ती यशस्वीरित्या सिद्ध करून दाखयल्ली आसा. ते फक्त सीएम म्हणून पॉप्युलर ना, तर आज आमकां त्यांचो अभिमान आसा की त्यांच्या डेअरी भितर दिसाक 700 ते 1,500 लिटर पर्यंतचे दूध उत्पादन जाता. बरोच तेंप त्यांनी आमकां दूध संघाकूय हे दूध सप्लाय केल्लें आसा. आता सध्याय करत आसात. तर अशे हे आमचे सीएम बाब डॉक्टर प्रमोद सावंत हांकां विनंती करता की त्यांचे प्रमुख पावण्यांचे उलोवप करचे. गोवा स्टेट कॉपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर युनियन लिमिटेड कुट्टी फोंडा गोवा डेअरीच्या ह्या कार्यक्रमाक व्यासपीठार म्हजे बरोबर आसात ऑनरेबल मिनिस्टर फॉर कॉपरेशन मिस्टर गोविंद गावडे, आमचे सेक्रेटरी फॉर द कोऑपरेटिव्ह श्री कुलदीप सिंग गंगवार, तशेंच वेटरनरी आमचे दोतोर डायरेक्टर फॉर द वेटरनरी डॉक्टर संतोष देसाई, एडमिनिस्ट्रेटर फॉर द गोवा डेअरी डॉक्टर विलास एम नाईक आणि डॉक्टर राधिका काळे, म्हज्या समोर असलेले म्हजे पत्रकार मित्र आणि गोंयभरच्यान आयिल्ल्या दूधकार भाव आनी भयणांनो, हांवें एक 3:45 सुमार मिनिस्टर गोविंद गावडेक फोन केलो. फायली खूब काम खूब पडलां आनी पावसूय खूब पडटा, कॅन्सल करता येवपाचें म्हणून. हे दोतोर म्हणपालो सगळे जाण म्हणलो तुका लागून आयल्या, तूं योच म्हणपा लागलो, आपल्याक कांयच खबर ना. तर म्हणजे इतके दूधकार जर आयले आसत जाल्यार म्हणजे खरेंच येता, कारण दूधकारांचो विशय सुटपाक जाय आसत जाल्यार आमी तितक्याच पोटतिडकीन त्या विशया कडेन पळोवपाक जाय. हांव म्हटलें 100% येतलो. दुसरी गोश्ट, हांव जरी मुख्यमंत्री, दुसरें हांव परत वेटरनरी मिनिस्टर आनी तिसरें हांव दूधकार. अभिमानान सांगता गोंयांतली पयली कम्युनिटी डेअरी, हे कम्युनिटी डेअरी हो कन्सेप्ट फाटले फावटी जेन्ना आदले मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर हांच्यांनी सुरू केली तेन्ना पयलो कम्युनिटी डेअरीचो प्रोजेक्ट, हाजे प्रपोजल गोमांचल डेअरी, म्हाजी कम्युनिटी डेअरी आसा, ताणें तो फॉरवर्ड केलो आनी पयली कम्युनिटी डेअरी गोंयांत जर एस्टाब्लीश करूंक शकले आसत जाल्यार आमी, हांव आनी म्हाज्या बरोबर 30 जाण फार्मर. पण बरेचशे फावटी म्हाजो एक्सपिरियन्स असो आसा, दूधकाराक जर एकदां येताले न्ही, गाई घेवन येना तो नाका म्हणटा, म्हाका कित्याक हें कळना, हो धंदो मरे म्हणटा तो कांयच ना, उपयोगाचो ना म्हणटा, फायद्याचो ना, तूं आनी गाई घेवं नाका, तूं आनी ह्या धंद्यान पडो नाका म्हणटा. खरें म्हणजे म्हाका दिसता दूधकारान दुसऱ्याक सांगपाक जाय तूं ह्या धंद्यान यो आहा म्हणून, हो धंदो फायद्याचो आहा. पण तो ना कित्याक म्हणटा आज पर्यंत म्हाका कळूंक ना. गजाली वेगवेगळ्यो आसतल्यो, कदाचित कश्ट खूब आसा, जिद्द खूब आसा, चिकाटी आसा, स्वता त्रास काडचे पडटा, हें म्हाका मान्य आसा. कारण दुसऱ्याचेर डिपेंडंट हो धंदो न्ही. कदाचित एक दीस जर लेबर ना जालो जाल्यार तें दूध आपल्याक काडचें पडटा, हें म्हाका खबर आहा. आयज कदाचित थोडे जाण दूध काडून आयले आसतले किंवा गेल्या उपरांत दूध काडटा आसतले, ह्यो गजाली आसतल्यो. पण हे सगळें पळयल्या उपरांत म्हाका दिसता फाटल्या सगळ्या इन्सिडन्सा उपरांत गोवा डेअरीचेर दुसरे फावटी काय तिसरे फावटी कितें तरी एडमिनिस्ट्रेटर आयला. गोवा डेअरीचेर निवडून कोण दितात? तुमीच लोक दितात. बरो मनीस जर निवडून येवपाक जाय आसत जाल्यार कोणी निवडून दिवपाक जाय? तुमीच लोकांनी बऱ्या मनशाक निवडून दिवपाक जाय. वगीच कोणाकूय निवडून दिवंक जायना. जेणे तुमचें प्रतिनिधित्व त्या डेअरीचेर वचून जेणी फार्मराचो म्हणजे शेतकऱ्याचो विचार करपाक जाय, लास्ट जो दूध घालता पळय न्ही तेजो विचार करपाक जाय. ते खुर्चेर बसल्या उपरांत आमी तशें म्हणटा की आमदार निवडून येयल्या उपरांत आमदारान म्हणजे समाजांतल्या लास्ट मनशाचो विचार करपाक जाय, तेका कितें जाय तें. निवडून येयल्लो डायरेक्टर जर त्या हांव म्हणटा काणकोणांतल्या पैंगिण्या गांवांतलो किंवा सत्तरींतल्या कोपार्ड्या गांवांतलो जर शेतकऱ्याचो विचार करिना जाल्यार ताका त्या खुर्चेर बसपाचो अधिकार ना आनी तेणी बसोंक जाय. तेका लागूनच आमकां पयले फावटी एडमिनिस्ट्रेटर घालचो पडलो आनी आमचो कॉपरेटिव्ह मिनिस्टर बाब गोविंद गावडेन हो विशय सिरियसली घेतला. हांव फाटलेय फावटी सांगता, गोवा स्टेटीचेर आमी एडमिनिस्ट्रेटर घातल्या उपरांत गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँक, ती बँक फायद्यान येवपाक लागलेली. पण आमकां परत काही हेच्या खातीर तेजी निवडणुका घेवच्यो पडल्यो आनी आतां नवे एडमिनिस्ट्रेटर आयला, आमी तांकां सांगलां जी फायद्यान आयल्या ती फायद्यानूच वचूंक जाय. घडये कदाचित आमकां पूर्ण
कोऑपरेटीव दूध संघ जो आसा हो आमकांच चलोवपाचो ना. केन्ना तरी हाजेर परत एकदां इलेक्शन जातलें, परत निवडून दितले, तेन्ना मात बरे मनीस निवडून दियात. बरे मनीस निवडून दिवपाची अत्यंत गरज आसा. सोदून काडून दियात. हांव अशें सांगलें काय थोड्या जाणांक राग येता मागीर. हांवें कित्याक सांगता, तुमी जर बारीक पळयशात त्या डेरीचो जर फायदो कितलो जाता आनी हें कितलें जाता पळय, खरें ती डेरी चलयता आसतना थंय कितल्या वर्करांची गरज आसा, आमकां दूद कितलें जाता. ऑन एन एवरेज जर गोंयांत पळयत कमीत कमी 2.5 लाख लिटर दूद दिसाक जाय. हांव ऑफ सिजनाच्यो गजाली करता. 2.5 लाख लिटर हे ऑफ सिजनान जाय. 5 ते 6 लाख लिटर जे आहा पळय न्ही, हे जेन्ना फूल गोंयांत सिजन आसता तेन्ना जाय. आमी मॅक्झिमम टू मॅक्झिमम आमचे दुधाचें प्रोडक्शन हे 1 लाखाच्या वयर पावूंक ना. 1 लाखाच्या वयर केन्नाच पावूंक ना. आमी दूद भायल्यान हाडटा आनी परत तें दूद हांगा हाडून विकता. गोवा डेरीचेर गोंयकारांचो विश्वास आसा. बऱ्या क्वॉलिटीचें दूद दिता म्हणून, आनी खरोखरूच बऱ्या क्वॉलिटीचें दूद दिता. पण तें दूद सगळें दिता आसतना हांव परत परत सांगतलो की फार्मर हो विशय तकलेन घेवन करात. आमी म्हणटा आमी गोवा डेरी जर तो बिझनेस सुद्दां करता आसत जाल्यार त्या बिझनेसाचो प्रॉफीट त्या शेतकऱ्याक कसो मेळटलो हाचो विचार करपाक जाय. फाटल्या काही काळात त्या दूदकाराचो विचार केन्नाच जालो ना. मदींच कोणाचो तरी विचार जातालो, म्हणून हे सगळे त्रास जाले. ही खरी गजाल आसा. खरें म्हणजे तो लास्ट बाबडो दूदकार काडटा पळय न्हू, त्याचो विचार सरकारूच करताले, हे गोवा डेरी करताले अशें म्हाका दिसना. हांवें थोडोसो रिव्ह्यू घेतल्या उपरांत पळयलें की सरकारान जो तांकां कॅटल फीड प्लांट जो दिला तो सरकारान दिला. कॅटल फीड प्लांट कित्याक दिल्लो? क्वॉलिटी फीड प्लस कमी रेटीन ते फीड मेळपाक जाय म्हणून दिल्लो. तांकां खाद्य जें गायीक घालचें पडटा तें बरें मेळपाक जाय, कमी रेटीन मेळपाक जाय. पळय जाल्यार तें बरें मेळपाचें सोडूनच दी, रेटूय बी तोच. बरें तर तें मेळच ना जालें, म्हणून तर भायली फिडां येवची पडूंक लागली. म्हणसा काही गजाली खऱ्यो हांव सांगता त्यो बरोबर काय न्ही? हां, तांकां क्वॉलिटी मेळना जालें. म्हाका खबर आसा आमच्या डेरीचेर घेवपाचें आमकां मदीं बंद करचें पडलें. कारण त्या खातीर भायलें फीड जें आसा परत तेजेर चड पयशांनी घेवचें पडलें. खरें म्हणजे सबसिडायज रेटीन तुमकां दिवपाक जाय आशिल्लें तें. आमचो प्रयत्न तोच आसा की क्वॉलिटी दिवचें आनी सबसिडायज रेटीन दिवचें. हें दिवप अत्यंत गरजेचें आसा. तो कंपोनंट खरें म्हणजे गोवा डेरीच्या हातान आसलो, तोय तेंच्यांनी केलो ना. जायत्यो बाकीच्यो गजाली म्हणजे तांचो बोनस टायमार दिवपाक जाय आसलो, पेमेंट इन्सेंटिव्स टायमार दिवपाक जाय आसलो, आनी मागीर आसा तशे बेनिफिट्स हे तांकां ट्रान्सफर करपाक जाय आसले. ह्यो सगळ्यो गजाली जायना जाल्यो. पण म्हाका खात्री आसा आमचे कॉपरेटीव मिनिस्टर्स हांच्यांनी लक्ष घातलां. ते पुराय आपली टीम घेवन ह्यो सगळ्यो गजाली फुडल्या 4 ते 5 म्हयन्या भितर वेवस्थीत रित्या जाग्यार उडयतले हाची म्हाका पूर्ण खात्री आसा. आनी ताचो खरो फायदो तो शेतकऱ्यांक मेळून दितलो. पण हे सगळें करतले आसत आनी दुधाचो धंदो अजुनूय जर फायद्यान येतलो आसत जाल्यार म्हाका दिसता आमकां एक थोड्यो गजाली करच्यो पडटल्यो. एट प्रेझेंट गोंयांत जवळपास 9,377 फार्मर आहा. खरे दूदकार 9,377 दूदकार आसात ज्यांच्यांनी पयलीं पासून आतां पर्यंत म्हणजे कामधेनू जावच्या पयलीं गायी घेतलेल्यो, आतांय गायी घेतलेल्यो आनी एक्चुअली दूद ते काडटात. हाचो ऑन एन एवरेज आमकां 80,000 ते 1 लाख पर्यंत दूद जें आसा हें गोवा डेरी, सुमूल ह्या दोगांय म्हणजे म्हाका दिसता थोडोसो फिगर चुकता आसता, बट मॅक्झिमम टू मॅक्झिमम 1,20,000 रुपया 1,20,000 पर्यंत वता. हाज्या वयर वचना. म्हणजे इतके फार्मर्स फक्त 1,20,000 पर्यंत दूध प्रोड्यूस करूं शकता. टोटल जर आमी त्या सगळ्या स्किमीचो बेनिफीट काडलो म्हणजे कामधेनू आसतली, पशुपालन आसतली, डेरी इक्विपमेंट आसतली, ग्रीन फॉडर आसतलें आनी कम्युनिटी डेरी फार्मींग, हाचो सगळ्याचो जर एवरेज काडलो ऑन एन एवरेज 54,000 रुपया प्रत्येक फार्मराक ऑन दॅट प्रॉफीट मेळटा. पण हांव थोडेशे आतां जेंकां एवॉर्ड दिवपाचे आसा म्हणजे 3 जाण हे जनरल कॅटेगरींतल्यान एवॉर्ड दिवपाचे आसा, 3 जाण महिला कॅटेगरींतल्यान एवॉर्ड दिवपाचे आसा. तेंचो इन्सेंटीव जर पळयत, हांव फक्त इन्सेंटीव सांगता. गव्हर्मेंटा कडल्यान तांकां मेळिल्ले इन्सेंटिव्स तुमचे दूद डेरीचे तुमकां बील पेमेंट करता ते न्ही. पयलो आयला ताका जवळपास आतां पयलो जो म्हाका दिसता नकुल पर्येकर जो पयलो प्रायज घेवपाचो आसा, माधव सहकारी, ताज्या उपरांत राजेंद्र सावळ, म्हणजे पयलो जो घेतलो तेजो जवळपास ताका टोटल इन्सेंटिव्स एन्युअली रायट 12 लाख आनी ताज्या वयर ताका टोटल इन्सेंटिव्स मेळ्ळा.
कितले 12 लाख. दुसरो आयला ताका ऑन एन एवरेज 11 लाखाचो इन्सेंटिव्ह एन्युअली मेळ्ळा. म्हणजे आपल्या दुधाचे पयशे सोडून 40%, जाका आमी म्हणटा, म्हाज्या पेक्षा कॅल्क्युलेशन तुमकां चड खबर आसा कारण सगळे जाण इन्सेंटिव्ह घेता. 40% कॉस्ट ऑफ द मिल्क म्हणजे केन्ना केन्ना ते आमकां 11 रुपया मेळटा वयर, केन्ना तरी 10 रुपया मेळटा. ओके, हे जर पयशे धरीत जाल्यार ऑलमोस्ट 12 लाखा पासून 7 लाख रुपया पर्यंत इन्सेंटिव्ह एन्युअली मेळ्ळा. दुधाचे पयशे सोडून उलयता हांव, स्किमीचे पयशे सोडून उलयता, फक्त इन्सेंटिव्ह. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरान जो 40% इन्सेंटिव्ह दिवपाक जाय म्हटलेलो तो. हे सगळे आमी इन्सेंटिव्ह घेता, सगळे घेता. कम्युनिटी डेअरी आतापर्यंत फक्त गोंयांत 3 जाण चलयतात. म्हणजे एक म्हाका दिसता आमची गोमांचल, दुसरी कुंकळे गंगेश आनी तिसरी धार बांदोड्यान नवीन सुरू जाल्या ते. तितून वेगवेगळ्यो गजाली आसतल्यो हांव तितून वचना. फक्त हांव एक 2-3 गजालीचेर हांव फोकस दिता. एक म्हणजे फाटले फावटी माजी मुख्यमंत्री परत हांव रिपीट करता, भाईन अनावन्स केल्लें की गोपाळ रत्न एवॉर्ड आमी दितले म्हणून. आनी हे फावटी 19 डिसेंबराक आमी हो गोपाळ रत्न एवॉर्ड 1 लाख रुपयाचो पुरस्कार जो आसा, हायेस्ट मिल्क प्रोड्युसर जे आसा ह्या मनशाक दिवपाचो आसा. 19 डिसेंबराक आमी तो गोपाळ रत्न एवॉर्ड हो आमी दितले. त्याच बरोबर आमी वेगवेगळ्यो येवजण्यो आमी सगळे केन्ना केन्ना कदाचित म्हणजे गोवा डेअरी आनी वेटरनरी हांच्यांनी संयुक्त एकी कडेन येवन काम करपाक जाय. पण हे केन्ना एकदां म्हाका करतना दिसना. तो खरें म्हटल्यार कॉम्बिनेशन जे आसा, वेटरनरीची टीम गोवा डेअरीची आनी आमची वेटरनरी हॉस्पिटलाची, ही जर कंबायन येत जाल्यार गोंयांत वेटरनरी सर्विसीस खंयसरूच कमी पडच्यो ना, मात सुद्दां कमी पडच्यो ना. एट प्रेझेंट आमचे कडेन 5 हॉस्पिटल्स आसा, पण काही दिसांनी आमी निदान पर डिस्ट्रिक्टान 1 हॉस्पिटल्स, म्हणजे आयदर उत्तर गोंयान 1 आनी दक्षिण गोंयान 1, हे 1 हॉस्पिटल 24/7 करपाचो विचार आहा फॉर द एमर्जन्सी. 24 तास तुमकां सेवा मेळटली, जेणे करून एटलिस्ट आमचो वेटरनरी एसिस्टंट किंवा तुमी कन्सर्न हॉस्पिटलान फोन मारून गायी घे जालां, तुमच्या वेटरनरी एसिस्टंटाक तुमी म्हज्या गोट्याचेर धाडा, किंवा आमचे स्मॉल एनिमल्स आसत जाल्यार त्या हॉस्पिटलान घेवन चला एखादी गाय किंवा कितें. 24 तास 24/7 सेवा दिवपाचो आमचो प्रयत्न आसा. थोड्या दिसांनी आमी ही सेवा ही गोंयांत सुरू करतले. निदान बोथ द डिस्ट्रिक्ट ईच हॉस्पिटल. हे सगळें करता आसतना आमी म्हणटा की आमी फक्त दुधकार न्ही, आमी शेतकारूय बी. आमच्या कडेन शेतूय आसा, पण आमचो ड्रॉबॅक तो कितें, आमकां जो लागता ग्रीन फॉडर तो आमी एकटोय रोयना. म्हाका दिसता हार्डली कोणी 4-5 जाण आसतले. कोण आसा हात वयर कर? एकट्यानूच हात वयर केलो. 1 2 3 4 5 6 ओके, 10 ते 12 जाण, म्हणजे जवळपास 800 जर आमी दुधकार बसल्या जाल्यार 12 जाण ग्रीन फॉडर लायता. हेज्या वयर ग्रीन फॉडर लायना. शेत भितरल्या जवळपास 80% लोकांचे एग्रीकल्चर आसा काय ना? म्हणल्यार लावपाक पळयना. हेजें कारण कितें? म्हाका दिसता सिंपल, आमकां जो मोको लागता तो 4 रुपया पर किलो प्रमाणे आमी खानापूरच्यान नाजाल्यार कारवारच्यान नाजाल्यार तेवटे सिंधुदुर्गच्यान हाडटा. तोच जर आमी लायलो म्हणजे ग्रीन फॉडराचो कॉस्ट आमी कितलोसोच कमी करपाक शकतले. आनी हो ग्रीन फॉडर लावपाक परत सबसिडी आसा, तुमच्या वेटरनरी डिपार्टमेंटूय दिता, एग्रीकल्चरूय डिपार्टमेंट दिता. तेज्या खातीर लागपी सगळ्यो येवजण्यो ज्यो आसा ह्यो एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या मार्फत आमी अजुनूय सुटसुटीत करपाची आमची तयारी आसा. हाका जोडून आतां वेटरनरी डिपार्टमेंट आमी ऑलरेडी आमी नवीन जे आसा ते कितें म्हणटा तें हायड्रोफोनीक ऑलरेडी आमी दिवपाची विथ द 50% स्किमीच्या अंतर्गत आमी म्हणटा की तुमी मोको लायात, बट मोको जर लायनाय आसत तो ग्रीन फॉडर आमी तयार करपाक जाय. गोंयांत जेन्ना तयार जातले तेन्ना ताची कॉस्ट जी आसा ही कमी जातली. आमी दुधकारांनी तितून इनिशिएटीव घेवप हे अत्यंत गरजेचें आसा. ताका जोडून आमी ऑलरेडी जे हायड्रोफोनीकचो प्रोजेक्ट हो तुमकां ऑलरेडी सबसिडीचेर दिवपाची आमची वेटरनरी डिपार्टमेंटाची तयारी आसा. तिसरें जे हांव म्हणटा 2 विलीजन वर्मी कंपोस्ट आनी बायोगॅस. नॉट मोर दॅन 10% पीपल्स ऑल्सो 10% शेतकरी सुद्दां वर्मी कंपोस्टिंगान ना. 10% शेतकरी सुद्दां बायोगॅसान ना. वर्मी कंपोस्टाकूय आमी 50% सबसिडी दिता, बायोगॅसाकूय आमी 50% सबसिडी दिता. आनी म्हाका दिसता आमी बायोगॅस करप
किंवा वर्मी कंपोस्टिकान वचप हाजी अत्यंत गरजेचें आसा. कारण हांव जेन्ना महाराष्ट्रान विजीट केलें, हांवें बऱ्योच डेरी विजीट केल्या, म्हणजे चितळे डेरी पासून ते वारणा डेरी आसतली किंवा तो कोल्हापूर मठ खंय तो कणेरी मठ, ह्या सगळ्यांकडे वचून जर पळयत त्यांचो पूर्णता गॅस कोणाकूच लागना, सगळे बायोगॅसाचेर चलयता. आमी जर सेव्हिंग करतले आसत जाल्यार आमकां मल्टिपल हातूंतल्यान करचें पडटलें. आमी जर वर्मी कंपोस्ट केलें, म्हाका दिसता आमचो इब्राहिमपूरचो एकटो फार्मर काल फेलिसिटेशन जें जाला तो आयला, काल म्हाज्या हस्ते तेजें फेलिसिटेशन आशिल्लें कुंड्या गांवांत. इज डुईंग द वर्मी कंपोस्ट. कितले करता वर्मी कंपोस्ट? कितले करता वर्मी कंपोस्ट तूं? 5 लाखाच्या वयर इन्कम मेळ्ळा तुका. दुधाचो इन्कम सेपरेट. 5 लाख रुपया ताका गांडूळ खत निर्मिती करून मेळ्ळे. तो एका वर्साचे सांगता. एके वाटेन 7 लाख इन्सेंटीव आसतलो, दुसरो ताका 5 लाख वर्मी कंपोस्टाचे आसतले. दुधाचे पयशे मेळ्ळे ते वेगळेच. आमी वर्मी कंपोस्टिंगांनी परत आमी 50% सबसिडी जी आसा ही आमी दिता. त्या खातीर म्हाका दिसता वर्मी कंपोस्ट ह्या बाबतींत आमी सगळ्यांनी विचार करपाक काय हरकत ना. ताज्या उपरांत म्हणजे हे जर सगळें करीत जाल्यार नक्कीच हो बिझनेस फायद्यान येवपाक शकता. आनी हांव वर्मी कंपोस्ट इतक्याच खातीर करा म्हणटा, अजून एक थोड्या दिसांनी आमी गोवा स्टेट ऑर्गेनीक स्टेट म्हणून डिक्लेअर करपाचें आसा. अंडर द सेंट्रल स्कीम आत्तां ऑलरेडी आमकां 500 क्लस्टर हे एग्रीकल्चराक सँक्शन जाल्या. आमी कॅमिकल फर्टिलायझर्स यूज करपाचे बंद करपाचें ठरलां. ऑलरेडी आमचो प्रोसेस चालू जाला. 500 क्लस्टर्स गोंयान ऑलरेडी काम करपाक लागल्या. इन अ फर्स्ट फेज आमी म्हणटा तशें तेंचें सॉयल टेस्टिंग आनी तुमी आतां पासून फर्टिलायझर बंद करा, म्हणजे गोबर शेण हेजें वापरून आमी तयार करपाक सुरू केला. द सेकंड फेज आमी कंप्लिटली बंद करून ताका वर्मी कंपोस्ट दितले. आतां इतक्या मोठ्या प्रमाणात जर आमी एग्रीकल्चर करतले आसात जाल्यार ताका वर्मी कंपोस्टाची अत्यंत गरज आसा. आनी ते वर्मी कंपोस्ट कोण करतले आसात जाल्यार ताका लागपी शेण हें आमीच फार्मरांनी दिवचें पडटलें. इन्स्टेड ऑफ दॅट आमी स्वता वर्मी कंपोस्ट सुरू करप हें अत्यंत गरजेचें आसा. तें तुमी करा हें तुमच्या खातीर मागता हांव. म्हाका दिसता अशा पद्दतीन जर आमी इंटिग्रेटेड म्हणजे एग्रीकल्चर आनी डेरी फार्मींग हे कंबायनली जर केले आसत जाल्यार नक्कीच आमकां जो फायदो म्हणजे दूध डेरी पासून दूध संघा पासून जो मेळपाक जाय, दुधा पासून जो मेळपाक जाय निश्चितच मेळटलो. गोंयान ज्या पद्दतीच्यो स्किमी आनी ज्या पद्दतीच्यो येवजण्यो आसा, हांव आत्तां म्हाजे कडेन सेक्रेटरी उलयतालो, म्हणलो गोवा देश में एक ही राज्य है म्हणपाक लागलो की इस तरह की स्किम्स दे रे. आत्तां म्हाका सांगलें तेणी. आनी खंयच्याच राज्यान अशा पद्दतीच्यो स्किमी येवजण्यो वेटरनरीच्याय बाबतींत ना, एग्रीकल्चरच्याय बाबतींत ना. आमचो एप्रोच ह्या डिपार्टमेंटा कडेन पळोवपाचो बदलचो पडटलो. आमी जर थोडे कश्ट करपाची तयारी केली, आमी आमच्या नवीन जनरेशनाकूय जॉब करात, काम करात, बट त्याच्याय बरोबर ह्या वेवसायांत ह्या बिझनेसांत आमकां मदत करा हें आमीच सांगचें पडटलें. आमी जर ह्या बिझनेसांत वेवसायान आमच्या बरोबर आमच्या नेक्स्ट जनरेशनाक हाडिना आसत जाल्यार हो बिझनेस फुडें वयचो ना. हांव चड वेळ न घेता हांव तुमकां इतकेंच सांगपाक आयलां की गोंय हें दुधा खातीर स्वयंपूर्ण करपा खातीर आमी एक पावल फुडें मारचें पडटलें. गोंय हें ऑर्गेनीक स्टेट डिक्लेअर करपा खातीर आमीच एक पावल फुडें मारचें पडटलें. गोंय दुधान स्वयंपूर्ण आनी ऑर्गेनीक स्टेट करपा खातीर तुमचो सगळ्यांचो आस्पाव हो खूब मोठो आसा. इतकेंच सांगता आनी म्हाजी 2 उतरां पुराय करता. जय हिंद, जय गोवा. धन्यवाद डॉक्टर प्रमोद सावंत. खरं म्हणजे हे एक सीएमाचे मनोगत नासले तर एक दुधकाराचे मनोगत असले. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरान आमच्या दुधकारां खातीर अनेक येवजण्यो हाडल्यो, पण त्याचबरोबर आतांचे जर बाब प्रमोद सावंतांचे मनोगत आयकले ताचे उलोवण अशें दिसता की आमकां दुधकारांक आनी खूब बरे दीस येवपाचे आसात. कारण तांकां त्यांच्या उलोवपांतल्यान आमकां दुधकारा विशीं आसलेलो कळवळो दिसलो. आतां आजच्या त्यांच्या उलोवपा खातीर हांव तांकां देव बरें करूं म्हणटा. आनी हेचे फुडलीं सुत्रां आसात ती डॉक्टर बाळे हांचे कडेन सोंपयता. विनंती करता डॉक्टर महेंद्र बाळे आनी फुडलो कार्यक्रम फुडें व्हरचो.
नमस्कार. आमकां आतां रजिस्ट्रेशना कडल्यान मेळटना जवळ जवळ 467 फार्मर्स हांगा रजिस्टर जाल्यात आनी जवळ बाकीचे म्हणजे जवळ 500च्या वयर हांगा लोक आतां उपस्थित आसात. तांचे सगळ्यांक हांव येवकार दितां. हांव दोतोर बाळे गोवा दूध संघाक फाटलीं 30 वर्सां काम करता. तशें दोतोर विलासान सांगलें 1987 तो जॉइन जालो, 1989 जॉइन जाल्लो. तेन्ना वेगवेगळ्या पदाचेर पूण अजुनूय दुधकारा पर्यंत आमी काम करीत आसात. म्हाजे वेले सगळे मानेस्त, सगळ्यांची नांवां घेना की तितलो टायम येतलो. म्हाजे फुडले सगळे मानेस्त. म्हाका आज काम दिल्लें आसा. एक सांगून दिसता की अभी आप श्री कुलदीप सिंह गंगर जी आपने 1.25 घंटा डॉक्टर वर्गीस कुरियन से बात की. अभी 1.25 घंटा मुझे आपसे बात करने का मौका मिला. जब तक मिनिस्टर साहब नहीं आए थे उससे मेरी बहुत जानकारी बढ़ गई. उससे हमको भी टीएमसी के लिए बहुत फ़ायदा होगा. और अभी भी एनपीडीडी से फ़ोन आया है, हमारा बैंक का कोई प्रॉब्लम था, अभी भी फ़ोन आया है, वो हल हो गया है. सो हम आपको आपके पास तुरंत आए. 1.25 घंटा जवळ ताचे कडेन उलयतालो की ताणें म्हळें वर्गीस कुरियना कडेन ताका इतली म्हायती आसा की ताचे कडेन उलोवपाची संदी मेळटा. खुबश्यो गोश्टी सांगल्यो, विचारल्यो आनी तातूंतल्यान आमकां दिसून आयलें की आमी खंय कामी पडटात, की तांचे पर्यंत वतना आमी कितें व्हरपाक जाय. दोतोर विलासा कडेन ताणें रोखडें सांगलें, रोखडें तुमी येयात आनी एनपीडीडीचो प्रोजेक्ट आमी नेटान फुडें व्हरयात. आनी पयलो प्रश्न केलो 16 कोटी तुमी कित्याक मोडले ना. सो त्या सांगलें आमी 8 कोटी मोडल्यात. कशें मोडल्यात सगळें डिटेल तांकां दाखयलें. ते सॅटिस्फाय जाले. तांकां वचून आमी मेळून रोखडें परत आनी फुडलो हे जाग्यार घालतले. आतां प्रायस डिस्ट्रिब्युशनच्या प्रोग्रामाक कॅटेगरीज तुमकां खबर आसतल्यो की नॉर्थ सायडीचे पयलीं इंडिविज्युअल मेंबर्स, मेल कॅटेगरी, फिमेल कॅटेगरी. ताजे नंतर हायेस्ट मिल्क सप्लायर्स नॉर्थ गोवा, साऊथ गोवा आनी 5-5-10 आमी कॅन डिस्ट्रिब्यूट आज एक हाजेर सिंबॉलीक मागीर करतले. जवळ जवळ 3,500 कॅन ह्या आठवड्या भितर प्रत्येक सोसायटीक आमी पावयतले. सगळ्या पयलीं हांव मागता आमचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोद सावंत हांचे कडेन तांणी मेल कॅटेगरी फर्स्ट 3 विनर्साची प्रायज दिवची. हांव तांचे कडेन मागता की तांणी येतना जे आसात चड करून आमी प्रयत्न केल्लो सेकंड रो जो आसा, सेकंड रोक सगळे अवॉर्ड विनर बसचे असो प्रयत्न केल्लो, बसले आसतले. येतना लेफ्ट सायड येवन रायट सायड वचपाक म्हाका दिसता आसा अरेंजमेंट जाल्यार बरें जातलें. कारण फोटोग्राफर हांगा आसा, प्रायज घेतनाय तुमी. कारण एक बरें एक आपल्याक सोसायटी किंवा घरा दवरपाक एक बरो फोटो मेळटलो. हांव सगळ्यां पयलीं मागता आमचे मेल कॅटेगरी तातूंत भितर मागता आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी ती प्रायज दिवची, अवॉर्ड दिवचे. नकुल पर्येकर, सह्याद्री दूध संस्था गव्हाणे हांणी 1,17,000 लिटर 32 लाख रुपयाचे दूध गोंय दूध संघाक सप्लाय केलें. नकुल पर्येकर, सह्याद्री दूध संस्था गव्हाणे 1,17,043 लिटर दूध ताणें सप्लाय करून 32,30,383 रुपयाचें दूध ताणें आमकां सप्लाय केलें. हे पयलें प्रायज, द फर्स्ट हें आसा. मेल कॅटेगरी सेकंड प्राइज जावन आसा गेल्ले आसा माधव सहकारी, कपिला दूध संस्था कुर्टी आणि 1,11,000 लिटर दूध 29 लाख रुपयांचे दूध गोंय दूध संघाक पुरवठो केल्लो आसा. 11,838 लिटर दूध 29,06,424 रुपयांचे दूध आमकां गोंय दूध संघाक सप्लाय केल्लें आसा. तिसरी सुवातेर राजेंद्र सावळ, पत्रादेवी दूध संस्था पत्रादेवी आणि 82,000 लिटर दूध सप्लाय केलां. 23,72,000 रुपये. 82,410 लिटर 23,72,121 रुपयांचे दूध दूध संघाक फाटल्या वर्सा ताणें पुरवठो केला.
सगळे मानेस्तर हांगाच रावचे, पूण हाचे फुडें मागता सहकार मंत्र्या कडेन आनी हे फुडले अवॉर्ड सहकार मंत्र्यान दिवचे. फिमेल कॅटेगरी फर्स्ट 3 अवॉर्ड विनर्स सुषमा प्रभू फर्स्ट, आदर्श सहकारी दूध संस्था उसगांव आणि 76,00,000 लिटर 75,991.8 लिटर दूध 21,03,492 रुपयाचे दूध संघाक सप्लाय केलें आसा. सुषमा प्रभू आदर्श सहकारी दूध संस्था उसगांव 75,991 लिटर दूध 21 लाख रुपये. डॉक्टर सुषमा प्रभू दुसरी सुवातेर सरिता दळवी फ्रॉम सत्तरी सहकारी दूध संस्था वेळूस आणि 71,976 लिटर दूध सप्लाय केल्लें आसा 19,97,181 रुपयांचे, जवळ 72,000 लिटर आणि 20 लाख रुपयांचे. सरिता दळवी सत्तरी दूध संस्था वेळूस. तिसरी सुवातेर जावन आसा निर्मला कोमरपंत भूमिपुरुष सहकारी दूध संस्था पाळोळे आणि 68,000 लिटर दूध 20 लाखाचे, 68,421 लिटर दूध 19,85,509 रुपयाचे दूध संस्थाक सप्लाय केल्लें आसा. ताचे कडेन विनंती आसा ताणें हांगा येवन अवॉर्ड स्विकारचो. निर्मला कोमरपंत भूमिपुरुष दूध संस्था पाळोळे. इंडिव्हिज्युअल प्राइज जाल्ले आसात. आतां संस्था पातळीचेर जे पयले 3 नॉर्थ गोवा आनी पयले 3 सावथ गोवा तांचे आमी नांव घेतात. संस्थेचे अध्यक्ष आनी पदाधिकारी जे आसात ताणें हांगा येवन ते अवॉर्ड घेवचे. सगळ्यांत पयलीं आसा नॉर्थ गोवा नंदिनी सहकारी दूध संस्था कासरपाल. हांव मुख्यमंत्र्या कडेन विनंती करता ताणें ही पयली प्राइज ताणें दिवची. नंदिनी सहकारी दूध संस्था कासरपाल आणि 8,32,000 लिटर 2,29,00,000 रुपयांचे दूध संस्थेक हो दूध संघ सप्लाय केल्लें आसा. 8,31,817 लिटर दूध आणि 2,29,45,313 रुपयांचे दूध ताणें संस्थेक सप्लाय केल्लें आसा. दक्षिण गोंयांतल्यान मल्लिकार्जुन सहकारी दूध संस्था भाटी हांव मुख्यमंत्र्या कडेन विनंती करतात आनी हे प्राइज दिवचे. मल्लिकार्जुन दूध संस्था भाटी आणि 7,92,000 लिटर दूध 2,20,00,000 रुपयांचे दूध संघाक सप्लाय केल्लें आसा. 7,91,951 लिटर दूध आणि 2,19,88,238 रुपयांचे दूध सप्लाय केल्लें आसा. फुडले सुवातेर वतना मागता आमच्या सहकार मंत्र्या कडेन तांणी फुडली 2 प्राइज दिवची. नॉर्थ गोवांतल्यान श्री सातेरी दुसरी प्राइज श्री सातेरी सहकारी दूध संस्था हंसापूर आणि 6,48,00,000 लिटर दूध 1,78,00,000 रुपयांचे दूध संघाक पुरवठो केल्लें आसा. सगळ्यांक विनंती आसा थोड्याच वेळान तो कार्यक्रम सोंपतलो वचची न्ही.
श्री सातेरी दूध संस्था हंसापूर 6,48,000 लिटर 6,48,483 लिटर दूध 1,77,08,000 1,77,81,912 रुपयांचे दूध ताणें दूध संघाक पुरवठो केल्लो आसा. दक्षिण गोंयांतल्यान नेत्रावळी सहकारी दूध संस्था नेत्रावळी तांणी 5,24,000 लिटर दूध संघाक पुरवठो केल्लो आसा 1,47,00,000 रुपयाचे. नेत्रावळी दूध संस्था नेत्रावळी $5,24,180 लिटर दूध 1,47,08,288 रुपयांचे दूध संघाक पुरवठो तांणी केल्ले आसा. संस्थेचे अध्यक्ष हांव पळयलो. To go ahead, I request Secretary Administrator Sri Kuldeep Singh Gangarji to give for the further prizes. श्री सातेरी दूध संस्था इब्रामपूर 6,00,000 लिटर दूध 1,60,00,000 रुपयांचे दूध त्यांनी सप्लाय केल्लें आसा. 6,02,954 रुपया 1,59,67,500 रुपयांचे दूध तांणी दूध संघाक पुरवठो केल्लो आसा. नॉर्थ गोवा थर्ड प्राइज. सेक्रेटरी एनिमल थँक्यू सर. सहकार मंत्री देव बरें करूं. हांव फुडें प्रायज दिवपाक मागता आमचे सेक्रेटरी एनिमल हजबंड्री श्री कुलदीप सिंग गंगारा कडेन. सेरावली दूध संस्था सेरावली आणि 4,34,000 लिटर दूध 1,25,00,000 रुपयांचे दूध आमी सप्लाय केल्लें आसा. सेरावली दूध संस्था सेरावली साऊथ गोवा थर्ड प्राइज 4,34,290 रुपया 1,24,50,031 रुपयाचे दूध संघाक पुरवठो केल्लो आसा. आय रिक्वेस्ट सेक्रेटरी एनिमल हजबंड्री श्री कुलदीप सिंग गंगारजी टू डू अवे विथ द प्राइज. आता सिंबॉलिक स्तराचेर आमी कॅन डिस्ट्रिब्युशन करतात. फक्त 5-10 जाणां. हांव रिक्वेस्ट करता आमच्या मुख्यमंत्र्या कडेन ताणें पयलीं कॅन दिवचे. गोवर्धन दूध संस्था भुईपाल ही नांवां काडटना आमी दुधाच्या हाजे प्रमाणेच काडिल्लें आसा. गोवर्धन दूध संस्था भुईपाल हांचे संस्थेचे अध्यक्ष किंवा पदाधिकारी फुडें आसा ताणें फुडें येवन हें कॅन घेवन स्विकारचो. हांव मागता आमच्या मुख्यमंत्र्या कडेन ताणें कॅन वांटप करचें. गोवर्धन सहकारी दूध संस्था गोवर्धन गोपाळ सहकारी दूध संस्था भुईपाल 5,83,000 लिटर दूध 1,59,00,000 रुपयाचे 5,83,179 रुपयाचे दूध 1,58,56,191 रुपयाचे दूध ताणें पुरवठो केल्लो आसा. दक्षिण गोंयांतल्यान आसा सिद्धिविनायक सहकारी दूध संस्था विलियन ताणें मुखार येवन आपलो कॅन स्विकारचो. सिद्धिविनायक दूध संस्था विलियन ताणें 4,25,000 लिटर दूध 1,19,00,000 रुपयांचे दूध हांगा आमच्या दूध संघाक सप्लाय केल्लें आसा. 4,25,270 लिटर दूध 1,19,40,655 लिटर 55 रुपयांचे दूध. ताचे फुडें मागता पिरणा दूध संस्थेच्या कळवणान फुडें येवचें. मातशें नाल्यार फुडें येवन बसपाक शक्य आसा जाल्यार फुडें येवन तरी बसात म्हणजे टायम सेव जातलो. पिरणा दूध संस्था ताजे नंतर खोतीगांव दूध संस्था खोतीगांव दूध संस्था मातशें फुडें येवन बसचें. बसात जागो आसा फुडें.
हांव फुडें मागता सहकार मंत्र्या कडेन तांणी प्रायज दिवची कॅन वांटप करचें. पिर्णा सहकारी दूद संस्था पिर्णा तांणी 4,47,000 लिटर दूध 1,26,00,000 रुपयांचे दूध संघाक पुरवठो केल्लो आसा. तांचे कडेन तांणी येवन कॅन स्विकारचो. हांव सहकार मंत्र्या कडेन मागता तांणी हे कॅन वांटप करचें. ताचे फुडें एडा सोसायटी आमचे मुख्यमंत्री जशें असेंब्लीक फाटल्यान आमी पळयलें तशें आमी उत्तर आतां पळयलें. एडकान्नी दूद संस्था खोतीगांव हांचे अध्यक्ष हांगा आसात. 4,14,000 लिटर 4,13,636 लिटर दूध 1,13,16,489 रुपये. फुडें भुमिका साळ संस्थेचे फुडें येवचें. भुमिका साळ I can request Secretary Animal Husbandry to give these cans. भूमिका सहकारी दूध संस्था साळ ताणें 4,25,000 लिटर 1,18,00,000 रुपयांचे दूध संघाक पुरवठो केल्लो आसा. ताजे नंतर म्हाका गोपाळकृष्ण दूध संस्था कालें गोपाळकृष्ण दूध संस्था कालेंच्यान फुडें येवचें. हे आसात भूमिका सहकारी दूध संस्था साळ. हाचे फुडें येतात आमचे गोपाळकृष्ण दूध संस्था कालें ताणें 3,00,000 गोपाळकृष्ण दूध संस्था कालें ताणें 3,16,000 लिटर दूध 88,00,000 रुपयांचे दूध संघाक पुरवठो केल्लो आसा. हाचे फुडें मागता पत्रादेवी दूध संस्था पत्रादेवी थँक यू सर. आय रिक्वेस्ट डायरेक्टर एनिमल हजबंड्री हांव तो संतोष देसाय कडेन मागता की तांणी कॅन वांटप करचें. पत्रादेवी दूध संस्था पत्रादेवी 4,18,000 लिटर दूध 1,17,00,000 रुपयांचे ताणें कॅन स्विकारचो. दक्षिण गोंयांतल्यान ऋषिवन दूध संस्था रिवणा दक्षिण गोंयांतल्या ऋषिवन दूध संस्था रिवणा मागता तो संतोष देसाय कडेन तांणी कॅन वांटप करचें. ऋषिवन सहकारी दूध संस्था रिवणा 2,81,000 लिटर दूध 79,00,000 रुपया ताणें दूध संघाक दूध पुरवठो केल्लो आसा. देव बरें करूं दोतोर संतोष. हांव मागता आमचे एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर विलास नायक हांचे कडेन तांणी कॅन वांटप करचें. केलेश्वर सहकारी दूध संस्था कोलपें दूध संस्थेचे 3,92,000 लिटर दूध 1,07,00,000 रुपयाचे ताणें दूध संघा पुरवठो तांणी दोतोर विलासा कडेन विनंती करता आमचे एडमिनिस्ट्रेटर तांचे तांणी विधान कॅन दिवचो. ताचे फुडें जय भवानी दूध संस्था साकोर्डा ताणें फुडें येवचें. कॅन घेतले म्हणजे वचचे न्ही. आनी थोड्योश्यो गोश्टी सांगपाच्यो आसा म्हत्वाच्यो आसात. एक रिक्वेस्ट करता आनी 5 मिनटां भितर सोंपतलें. विनंती करता सगळ्यांनी हॉलांत रावचें. थँक्यू. जय भवानी दूध संस्था साकोर्डा 2,70,000 लिटर 76,00,000 रुपयाचे दूध संघात सप्लाय केल्लें आसा. हे सिंबॉलीक देव बरें करूं सगळे मानेस्ता कडेन. थँक्यू व्हेरी मच ऑल द डिग्निटरीज. यू मे प्लीज बी सिटेड फॉर अनदर अबाउट 2 to 3 minutes. आणि टायम न वडोवचे खातीर आमी हे केलें की आभार प्रदर्शनाचो कार्यक्रम. माझी मुख्यमंत्र्यान सांगलें तशें कितें इतली बिजी आशिल्ली इतल्यो फायली आशिल्ल्यो पावस पडटलो तरी मुद्दम दुधकार ते दमायिल्ले आसात. तांकां आमी गोंय दूध संघातर्फे आभारी आसात. सहकार मंत्री तर आमचेच आसात. तांच्या कल्पनेंतल्यान हो कार्यक्रम साकार जाल्लो आसा. तांचे सर आमी आभारी आसात. तशेंच सेक्रेटरी एनिमल हजबंड्री श्री कुलदीप सिंग गंगार आय लर्नड अ लॉट फ्रॉम यू सर फॉर अबाउट 1.5 hours 15 minutes along with my administrator. We will come with to trouble you again and again to fulfill this NPDD project.
तशें तांकां आभारी आसा ते खूब पयलीं आयिल्ले तांचे कडेन खूब उलोवपाक म्हाका मेळ्ळें. डायरेक्टर एनिमल आमचे आसा दोतोर संतोष देसाय, ताजे कडेन हांव एज अ वेटनरियन दोतोर म्हणून नेतुर्लेचो दोतोर तो आशिल्लो तेन्ना बूक कशें दवरप, केजी कशी करप, रिकॉर्ड हे हांव शिकिल्लो. ताका अजून हांव मागता केन्ना कितें अडचण आयली तांचे कडेन सल्लो घेता. दोतोर संतोष देसाय तांचे आमी आभारी आसात. महत्वाचें म्हळ्यार तुमी सगळे दूद उत्पादक उदक साले 467 तुमी चेअरमॅन सेक्रेटरी कमिटी मेंबर जे सगळे आयले हांगा. आमचे माजी चेअरमॅन, माजी डायरेक्टर, आतांचे डायरेक्टर सगळे जे कोण आयिल्ले आसात तांचे चेअरमॅन राजीव गांधी कला मंदिराचे तेच आसात. आमचे सहकार मंत्री आसात तरी तांचे आमी आभारी आसात. तांचे स्टाफ तांणी हे सगळें आमचो पुरवठो केल्लो आसा. स्टाफाचे आमी आभार मानिल्ले आसा पूण हे मातशें मदीं कितें जाता. प्रेस, प्रिंट मिडिया हांगा आसात आनी चडशा शेतकारां पर्यंत ही सगळी म्हायती आमची पावतली. स्टाफ ऑफ युनियन आमचे मिल्क केंद्राचे स्टाफ जे संकल्पने जेन्ना आमचे एडमिनिस्ट्रेशन संकल्पने आमचे पर्यंत पावले तेन्ना कोणें कितें काम करपाचें वांटून दितकीर सगळ्यांनी आपली जबाबदारी वेवस्थीत पार पडली आनी म्हाका दिसता वेवस्थीत हो कार्यक्रम जालो. सावंड सिस्टम, कॅन्टीन फॅसिलिटी वेवस्थीत जाली. एडमिनिस्ट्रेटर डॉक्टर विलास नायक आमचेच आसा पूण तांचे आयडियाज खूब आसात आनी तांचे म्हणजे फाटबळ भरपूर आसता त्या खातीर ह्या कार्यक्रमात जावप. इन्चार्ज एमडी तर आमचे आसा, केन्नाय गेले जाल्यार ते ना म्हणनात तसो कार्यक्रम जाल्लो आसा. NPDच्या त्या लोकांक जरी पावले तांकां आभारी आसा. गौतम कुमार देव, सुधांशू शेखर, दयानंद दयानंद म्हणटा मुद्दमात फोन करून सांगलो तुमचो अकाउंट अपडेट जाल्लो आसा, तुमी स्पेंड करपाक लागत. खंय कितें अडचणी आयिल्ल्यो आमकां स्पेंड करपाक मेळनाशिल्ले त्योय जाल्ले आसा. हांगा जमिल्ल्या सगळ्यांचे परत दिता. देव बरें करूं म्हणटा. कॅन वांटप 16 जाल्लो आसा.